आपल्या दाताच्या आत एक सॉफ्ट पोर्शन असतो ज्याला पल्प म्हणतो. यामध्ये नर्व्स आणि ब्लड वेसल्सचे सप्लाय असतो. जेव्हा कॅव्हिटी खूप खोल जाते किंवा इन्फेक्शन आतपर्यंत पोचतो तेव्हा हा नर्व इन्फेक्टेड होतो आणि मग सुरू होतो सिव्हिअर टूथ पेन. कधी कधी लोक म्हणतात पेन किलर घेऊन बरं वाटेल. पण हो, ते बरोबर आहे, पण ते फक्त टेम्पररी इफेक्ट आहे. पेन किलर फक्त काही वेळासाठी पेन कमी करतो. आतला इन्फेक्शन मात्र तसंच राहतो. समजा घरातलं वायरिंग शॉर्ट झाली तर फक्त बाहेर पेंट केल्यास प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तसंच टूथमध्ये इन्फेक्शन आतपर्यंत गेला असेल तर फक्त मेडिसिन्सनी कायमचं सोल्युशन मिळत नाही. आता प्रश्न पडतो, रूट कॅनालमध्ये नेमकं काय केलं जातं? रूट कॅनालमध्ये इन्फेक्टेड नर्व क्लीन केलं जातं, टूथच्या आतलं इन्फेक्शन रिमूव्ह केला जातो, कॅनाल्स डिसइन्फेक्ट केल्या जातात आणि टूथ वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.